कसं आपण डिफाईन करू शकतो हर्षल? हर्षल म्हणजे तीव्र बुद्धिमत्ता, अनप्रेडिक्टेबल, चुकीचे निर्णय घेऊ शकतो, स्पर्धा, जेलसी, द्वेष. उपाय म्हणजे संयम बाळगायला पाहिजे, योग साधना, प्राणायाम, दीर्घ श्वास. नमस्कार, मी उत्कर्षा. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं की केतूचे परिणाम काय होतात. मला एक विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडतात का? तर हा एपिसोड एंडपर्यंत नक्की बघा. कारण या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आधुनिक ज्योतिषशास्त्रात असे अनेक ग्रह आहेत, विशेष ग्रह मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे हर्षल, ज्याचं म्हणतात की इनोव्हेशन, अचानक बदल यानुसार हर्षल आपण ओळखला जातो. तर या एपिसोडमध्ये आपण हर्षल नक्की काय परिणाम करतो मानवी जीवनावर हे आपण बघणार आहोत. नमस्कार. नमस्कार. जसं की हर्षलला म्हणलं आहे की अनप्रेडिक्टेबल, हे हर्षलला आपण म्हणतो. करेक्ट. मग कसं आपण डिफाईन करू शकतो हर्षलला? हाच शब्द आहे त्याच्याबद्दल, अनप्रेडिक्टेबल. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये हर्षलचा प्रभाव असतो अशा व्यक्ती कित्येक वेळेला भावनांवर आरूढ होऊन अनेक चुकीचे निर्णय घेऊ शकतात, अचानक निर्णय घेऊ शकतात किंवा अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये ते अशा संकटांना ओढवून घेऊ शकतात, अविचारी कृती करू शकतात. एका बाजूने हर्षल म्हणजे तीव्र बुद्धिमत्ता, शास्त्रज्ञ किंवा अत्यंत संशोधक, इनोव्हेशन्स. दुसऱ्या बाजूने हर्षल म्हणजे तडकाफडकी घेतलेले निर्णय किंवा केलेली कृती. जेव्हा अशा व्यक्तींच्या लग्नस्थानात किंवा चंद्र हर्षल बरोबर असतो त्यावेळी अशा व्यक्ती सारासार विचार करत नाहीत. एका बाजूने अशा व्यक्ती उत्तम स्पोर्ट्समन पण असू शकतात, अतिशय अत्यंत प्रभावी असतात. पण अशा व्यक्ती ज्याला आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला स्पर्धा किंवा जेलसी किंवा द्वेष याच्यामध्ये टोकाची भूमिका घेऊ शकतात. म्हणून पत्रिकेतील हर्षल हा एक अत्यंत तापट आणि स्फोटक ग्रह म्हटलेला आहे की ज्याचा अविचारी, अतिरेकी आणि ज्याला आपण म्हणतो की अनपेक्षित त्याचे रिझल्ट्स मिळतात. आणि म्हणून ॲक्सिडेंट योगासाठी सुद्धा पत्रिकेत हर्षलचा उपयोग आपण बघतो. कशासाठी? म्हणजे असं पण म्हणू शकतो की एखादा गाडी व्यवस्थित चालवतो आहे, पण त्याची काही चुकी नसताना पण त्याचा जर ॲक्सिडेंट होत असेल तर तिथे आपण हर्षल बघतो का? वेल, त्या पत्रिकेमध्ये जर का मंगळ आणि हर्षल एका समोर असतील आणि त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर का विपरीत दशा चाललेली असेल तर ॲक्सिडेंट्स होतात. मूळ पत्रिकेमध्ये जर का मंगळ आणि हर्षल यांचा प्रतियोग असेल तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात ॲक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे हर्षलमुळे माणूस डिस्ट्रक्टिव्ह पण बनू शकतो आणि जीनियस पण बनू शकतो. डेफिनेटली. जर हेडवर हर्षल असेल तर अत्यंत जिनियस. हर्षल जर का बुद्धिवादी नक्षत्रांमध्ये असेल, उदाहरणार्थ कुंभ किंवा कन्या राशीत असेल तर अत्यंत बुद्धिमान, तीव्र बुद्धिमत्ता. पण ते कुठल्याही प्रकारच्या, हर्षलचं हे वैशिष्ट्य आहे की ते रूढी, परंपरा किंवा चालत आलेले वंश परंपरागत हे कधीही मानत नाहीत, रूढीला मानत नाहीत. स्वतःच नेहमी त्यांना विज्ञाननिष्ठ पण असतात, पण त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीच्या तळाशी मुळाशी जाऊन त्याला शोधून काढायची त्यांची वृत्ती असते. का प्रश्न विचारायची त्यांची? हो, अगदी. आणि ते मान्य करतच नाहीत. हो, म्हणजे हर्षलचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे हर्षल ज्यांचा चांगला आहे ते सायंटिफिक क्षेत्रात खूप चांगले इनोव्हेशन करू शकतात. अगदी नक्की, अगदी नक्की करू शकतात. स्पोर्ट्समध्ये चांगलं करू शकतात आणि टीम लीड करू शकतात. अशी लोक पराक्रमी असतात आणि निर्णय क्षमता चांगली असते जेव्हा हर्षल चांगला असतो तेव्हा. जेव्हा हर्षल बिघडलेला असतो त्यावेळी अशा व्यक्ती अविचारी असतात. म्हणजे आता तुम्ही म्हणलात जसं की हर्षल बिघडलेला असतो, अविचारी असतो. हे जर आपण रिलेशनशिपमध्ये बघायचं झालं तर तो माणूस काही अचानक तडकाफडकी निर्णय पण घेऊ शकतो. मोस्ट ऑफ द पत्रिकांमध्ये सप्तम स्थानात असणारे वक्री हर्षल वगैरे घटस्फोटाचं पण कारण बनतं. म्हणजे जेव्हा आपण पत्रिका जुळवतो तेव्हा आपण हर्षल पण बघितला पाहिजे. हो, नक्कीच. सप्तम स्थानात असेल तर त्याचा विचार करायलाच पाहिजे. वक्री असेल तर निश्चित विचार करायलाच पाहिजे. चतुर्थ स्थानात असेल तर विचार करायलाच पाहिजे, कारण अशी मुलं गृहसौख्य त्यांना लाभत नाही. लग्न स्थानात असेल तर कधी कधी अशी व्यक्ती अत्यंत चुकीचे विचार करते, त्यामुळे त्याच्या जोडीदाराला त्रास होतो. आता जसं आपण बघितलं की राहू अचानक फेम देतो, तसं हर्षल पण अचानक फेम देऊ शकतो का? हर्षल फेमचा कारक ग्रह नाहीये. हर्षल हे कृतीचा कारक आहे, अविचारी कृती किंवा अत्यंत चुकीचे निर्णय किंवा तडकाफडकी घेतलेले निर्णय किंवा आत्मघाती निर्णय याचा हर्षल आहे. ओके. म्हणजे कुंडलीत कुठल्या भावात असेल तर चांगला प्रभावी मानू शकतो हर्षल? तृतीय स्थानामध्ये असेल तर हर्षल अतिशय प्रभावी असतो. अशा व्यक्ती स्पोर्ट्स, कला, क्रीडा याच्यात छान करतात. हो, आणि झालंच तर पंचम स्थानात जरी हर्षल असेल तर अशा व्यक्ती कला, क्रीडा, स्पोर्ट्स याच्यात चांगलं करतात. दशम स्थानात हर्षल असेल तरी देखील व्यक्ती अत्यंत खेळात किंवा एखाद्या अशा क्षेत्रामध्ये छान काम करू शकते.
पण पुन्हा सांगतो की हर्षलचं नक्षत्र बघायलाच लागतं, कारण की हर्षल हा अविचाराचा पण कारक आहे आणि सडन अशा गोष्टी करणारा पण आहे बरं का. म्हणजे हर्षलला आपण ब्लेसिंग पण म्हणू शकतो आणि डीप. अगदी बरोबर आहे. सो हर्षलचा जर वक्री असेल म्हणजे खराब असेल तर त्याचे परिणाम काय काय होतात? आरोग्यावर परिणाम म्हणजे गॅसेस होतात. पोटात गॅसेस आणि गॅस्ट्रिक ट्रबल, महिलांना गर्भाशयाचे त्रास होतात. वक्री हर्षल असेल तर पुरुषांना कित्येक वेळेला ॲक्सिडेंट्सचा सामना करावा लागतो. स्पोर्ट्स खेळताना पण त्रास होतात. आणि हर्षल हा मोडतोड किंवा ज्याला म्हणतात अपघात याचा कारक ग्रह आहे. आणि काही जर का चंद्राबरोबर किंवा लग्नस्थानात हर्षल असेल तर ज्याला म्हणतात की वेडसरपणा किंवा ज्याला म्हणतात की आक्रस्थाळेपणा किंवा आकांड तांडव करणारी व्यक्ती असतात ना, त्यांच्या पत्रिकेत चंद्र आणि हर्षल असे योग असतात. खूप वेळा काही काही लोक अचानक उगाचच आकांडतांडव अगदी करायची बरोबर. सवय असते. अगदी छोट्या बरोबर. गोष्टींचा मोठा काहीतरी इश्यू करून बरोबर. टाकतात. अगदी बरोबर. त्यांच्यात आपण हर्षल बघू शकतो. आणि टोकाला जाण्याची भूमिका हे हर्षल आहे. छोटंसं काहीतरी झालं की डायरेक्ट टोकाचे निर्णय. म्हणूनच म्हणतो की नेहमी हर्षल वगैरे जर का ग्रह लग्नस्थानात प्रथम स्थानात असले आणि वक्री असतील तर पत्रिका बघितल्यावर आपल्याला लगेच कळतं की ही व्यक्ती याचा वैचारिक पातळी काय आहे. वैचारिक पातळीवरून आपण समजू शकतो. हो, निश्चितच. मग अशा लोकांनी काय उपाय करावेत म्हणजे असतील असे जर आता खरं सांगायचं तर ज्यांच्या पत्रिकेत असे हर्षलचे योग असतात ना, त्याला उपाय म्हणजे अशा व्यक्तींनी संयम बाळगायला पाहिजे आणि योग साधना, प्राणायाम, दीर्घ श्वसन याचा अभ्यास करायलाच पाहिजे. ती तुम्ही व्यक्ती बदलू शकत नाही किंवा तिथं असणारी ती रचना बदलू शकत नाही, पण तुम्ही इतर ग्रहांच्या माध्यमाने त्याच्यावरती काम निश्चित करू शकता. त्याला जाणून घेऊन त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला, म्हणजे मैदानी खेळांकडे केला, तर ती व्यक्ती त्याची एनर्जी त्यात घालू शकते. हा त्याचा चांगला उपयोग झाला. कशी डायव्हर्ट करायची हे किंवा संशोधनात्मक गेला तर तो व्यक्ती उच्च शास्त्रज्ञ होऊ शकतो. नॉट नेसेसरी की तो संसारात यशस्वी होईल, पण तो त्याच्या क्षेत्रात टॉपला जाऊ शकतो. हे व्यक्तींनी स्वतःच अगदी. किंवा त्याला कोणी चांगला गुरु भेटला तर त्याला सांगू शकतो, तू इथे जा, तिथे चांगलं कर. तू उगाच ते प्रेम बिम याच्यात पडू नको बाबा. स्वतःबद्दलचा अभ्यास पण केला पाहिजे. हो. जर आता ती गोष्ट नसेल तर आपलं यश कशात आहे Correct. नक्कीच बघितलं आणि यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घ्यायलाच पाहिजे. तुम्हालाच करायचंय, पण ज्योतिषशास्त्र उत्तम मार्गदर्शक तत्व आहे. सो आत्ता आपण पाहिलं की हर्षल ग्रह पत्रिकेत असे घातक आणि अकस्मात परिणाम कसे देऊ शकतो हे चेक करण्यासाठी नक्कीच तुम्ही सरांना मेसेज करू शकता किंवा आमच्या DMs मध्ये मेसेज करा. सर नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. थँक्यू.